ठाणे गावदेवी मार्केट येथे दोन अनधिकृत गाळे, संजय वाघुले यांनी छेडले आंदोलन, भाजी मार्केट बंद। गावदेवी येथील भाजी मार्केटमध्ये 155 अधिकृत गाळे आहेत। हे पूर्ण मार्केट अधिकृत आहे, पण काल रात्री 12 वाजता काही समाजकंटकांनी दोन अनधिकृत गाळे आणून तेथे बसवले। त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते दोन्ही गाळे तेथून हटवण्यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले तेथे उपोषण सुरू केले आहे। त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक सुनेज जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे व भाजी मार्केटमधील गाळेधारक बसले होते। नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या नगरसेवक निधीतून 2 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी ज्येष्ठ कट्टा बांधण्यात आला होता व त्या ठिकाणी 4 बेंच ठेवण्यात आले होते। त्यातील 2 बेंच रातोरात काढून टाकण्यात आले आणि त्या ठिकाणी 2 गाळे आणून ठेवण्यात आले। समोर देवाचे मंदिर असून त्यासाठी या कट्ट्याच्या वर 2 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते, ते सुद्धा झाकून टाकण्यात आले होते। अगोदरच त्या समोरचा रस्ता लहान आहे, त्यातच हे अनधिकृत गाळे आणून ठेवल्यामुळे अजून गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे गाळे काढून टाकावेत अशी मागणी यावेळी वाघुले यांनी केली। या भाजी मार्केटच्या वरच नौपाडा प्रभाग समिती आहे, त्यांचे सुद्धा या अनधिकृत गाळ्यांकडे लक्ष नाही। त्यामुळे हे अनधिकृत गाळे हटवण्याचे काम महानगरपालिकेने करायचे असते, ते काम संजय वाघुले आणि सुनेज जोशी यांनी हातात हातोडा घेऊन केले। रात्री 12 वाजता या अनधिकृत टपऱ्या काही समाजकंटकांनी इथे आणून ठेवल्यात। गावदेवी भाजी मंडीमधले सभासद आहेत, त्यांनी मला रात्री 12:30ला फोन केला। मला मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने यांना या ठिकाणी मान्यता दिली आहे। माझा प्रशासनाला सवाल आहे की आपण गावदेवी भाजी मंडई ही अधिकृत बांधलेली आहे, आपण रिवाइज प्लॅनमध्ये या 4 टपऱ्या मंजूर करून घेतल्या असतील तर आम्हाला या ठिकाणी हा प्लॅन आणून दाखवा, नाही तर या अनधिकृत टपऱ्या जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत इकडनं उठणार नाही। अनधिकृत टपऱ्या ज्या काही मंजूर करून घेण्याचा जो प्रयोग चाललाय तो सर्वात महानगरपालिकेमध्ये बदनाम झालेले जे डिपार्टमेंट आहे स्थावर मालमत्ता विभाग, या विभागाने हे कर्तृत्व केलेलं आहे। हा विभाग नेहमीच चर्चेत राहतो आणि या विभागाच्या बद्दल अधिवेशनामध्ये वारंवार प्रश्न आमदार विचारतायत आणि या डिपार्टमेंट मधले अधिकारी जोपर्यंत सस्पेंड होत नाही ना तोपर्यंत हा विभाग स्वच्छ होणार नाहीये। म्हणून काही स्थावर मालमत्ता विभागातले अधिकारी जे आहेत ना, 1 वर्षापूर्वी मला वाटतं अधिवेशन काळामध्येच या डिपार्टमेंटमध्ये शूटिंग झाली होती। तिथे जे शिपाई होते ते पैशाचे बंडल टाकताना ड्रॉवरमध्ये दिसले होते अख्ख्या महानगरपालिकेतल्या नागरिकांना। आता मी स्थावर मालमत्ता हा विभागच बदनाम झालेला आहे। एक 2 अधिकारी सोडून बाकीचे सर्व बदनाम अधिकारी आहेत, पैसे खातात असा माझा स्पष्ट आरोप आहे। जोपर्यंत या कॅबिन इकडनं काढण्यात येणार तोपर्यंत चालू राहणार।